नमस्कार. वजन कमी करायचंय पण उपाशी राहून किंवा आवडते पदार्थ सोडून नाही, तर एका स्मार्ट सायन्सवर आधारित फॉर्म्युल्याने. चला थेट मुद्द्यावर येऊया. हा प्रश्न अरेच्या हा तर अनेकांच्या मनात असेल नाही का? म्हणजे दिवसभरात मोजून 2दा जेवायचं, गोड तर पूर्ण बंद, भाताला तर बघायचंच नाही, एवढं सगळं करून सुद्धा तो वजनाचा काटा हलायला तयार नाही. असं का होतंय? चला आज याचं उत्तर शोधूया. सगळ्यात आधी ना एक गोष्ट डोक्यातून काढून टाकूया. वजन कमी करणं म्हणजे काही शिक्षा नाहीये स्वतःला. ही तर एक स्मार्ट जीवनशैली निवडण्याची गोष्ट आहे. आणि विश्वास ठेवा, एकदा का हा दृष्टिकोन बदलला की सगळं सोपं वाटायला लागतं. आणि या प्रवासात ना आपले सगळ्यात मोठे शत्रू कोण आहेत माहितीये? गैरसमज. चला आधी याच गैरसमजांना दूर करूया जे आपल्याला चुकीच्या रस्त्यावर घेऊन जातात. हा बघा, सगळ्यात मोठा गैरसमज. आपल्याला काय वाटतं, उपाशी राहिलं की वजन कमी होणार. पण खरं तर सगळा खेळ उलटा आहे. जेव्हा आपण एकदम कमी खायला लागतो ना, तेव्हा आपलं शरीर अक्षरशः घाबरतं. त्याला वाटतं की अरे बापरे, बाहेर दुष्काळ पडलाय वाटतं. मग ते काय करतं, सरळ इमर्जन्सी मोड ऑन करतं आणि आपण जे काही थोडंफार खातोय ना, ते सुद्धा चरबी म्हणून साठवून ठेवायला लागतं भविष्यासाठी. आणि दुसरा बळी कुणाचा जातो? बिचाऱ्या भाताचा. हो ना, वजन कमी करायचं म्हणजे भात बंद. हे जणू काही समीकरणच झालंय. पण थांबा, भात आपला शत्रू नाहीये. प्रॉब्लेम भातामध्ये नाहीये, तर आपण तो किती आणि कसा खातो यात आहे. प्रमाण आणि गुणवत्ता हे 2 शब्द महत्वाचे आहेत. आता वळूया व्यायामाकडे. अनेकांना वाटतं की जिमला जाऊन घाम गाळला नाही तर वजन कमीच होणार नाही. पण 1 मिनिट थांबा आणि विचार करा. दिवसातला 1 तास आपण व्यायाम करतो, मग उरलेल्या 23 तासांचं काय? खरं सांगायचं तर त्या 1 तासाच्या कसरतीपेक्षा दिवसभर होणारी छोटी छोटी हालचाल आपल्या शरीरासाठी खूप जास्त महत्वाची आहे. ओके, तर मग हे सगळे गैरसमज दूर केले, मग करायचे काय? खरा मार्ग कोणता? तर उत्तर आहे एका सोप्या मंत्रामध्ये. आणि तो मंत्र आहे पोर्शन कंट्रोल. म्हणजेच योग्य प्रमाणाचा मंत्र. पोर्शन कंट्रोल म्हणजे नेमकं काय आहे? अगदी सोपं आहे. काय खायचं या प्रश्नापेक्षा किती खायचं हा प्रश्न जास्त महत्वाचा आहे. म्हणजे आपल्या आवडीच्या पदार्थांना शत्रू बनवायचं नाही, फक्त त्यांचं प्रमाण ठरवायचं. बस एवढंच आहे हे सगळं. चला मग आता आपल्या ताटातल्या 3 सुपर हिरोंना भेटूया. हे असं एक पोषक त्रिकूट आहे जे आपलं जेवण कम्प्लीट आणि बॅलन्स्ड बनवतं. या त्रिकुटामधला पहिला मेंबर आहे फायबर. म्हणजे काय, तर आपल्या ताटातली कोशिंबीर, भाज्या, फळं याचं काम काय, तर पोट भरलेलं ठेवायचं. म्हणजे कमी खाऊन सुद्धा पोट भरल्यासारखं वाटतं. आणि हो, हे पचन सुधारतं आणि ती जी हट्टी चरबी असते ना, तिला कमी करायला सुद्धा मदत करतं. आपला दुसरा महत्वाचा खेळाडू आहे प्रोटीन. म्हणजे डाळ, कडधान्य, पनीर, अंडी. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, प्रोटीन म्हणजे फक्त बॉडी बिल्डर्ससाठी नाहीये, ते आपल्या सगळ्यांसाठी गरजेचं आहे. का? कारण ते आपले मसल्स मजबूत ठेवतं, मेटाबॉलिझमचा स्पीड वाढवतं आणि सारखं काहीतरी गोड खाण्याची जी इच्छा होते ना, तिला पण कंट्रोलमध्ये ठेवतं. आणि तिसरा, ज्याला आपण उगाचच विलन बनवतो, कार्बोहायड्रेट्स. म्हणजे आपला भात आणि चपाती. अहो, हे तर आपल्या शरीराचं पेट्रोल आहे. गाडीत पेट्रोलच नसेल तर ती चालेल का? नाही ना. तसंच आहे. त्यामुळे कार्ब्स पूर्ण बंद करायचे नाहीत, फक्त त्यांचं प्रमाण योग्य ठेवायचं आहे. तर मग ह्या तिघांना आपल्या ताटात एकत्र कसं आणायचं? एकदम सोपी प्लेट मेथड आहे. कल्पना करा, तुमच्या समोर एक ताट आहे. त्याचं अर्ध ताट भाज्यांनी आणि सॅलेडने भरायचं. भरपूर फायबर. आता उरलेल्या अर्ध्या ताटाचे 2 भाग करायचे. एका भागात प्रोटीन म्हणजे डाळ, पनीर, चिकन काहीही, आणि दुसऱ्या भागात आपला भात किंवा चपाती. झालं. हे आहे परफेक्ट बॅलन्स्ड मीलचं सिक्रेट. चला तर जेवणाचं तर झालं. आता आपल्या फॉर्म्युल्याच्या दुसऱ्या आणि तितक्याच महत्वाच्या भागाकडे वळूया. आणि तो म्हणजे व्यायामापलीकडची हालचाल. एक गोष्ट आपल्याला समजून घ्यावी लागेल. आपली खरी समस्या जिमला न जाणं ही नाहीये. खरी समस्या आहे दिवसभर बसून राहणं. आपलं शरीर हे हालचाल करण्यासाठी बनलंय, दिवसभर एका खुर्चीला चिकटून बसण्यासाठी नाही. आणि हालचाल करणं म्हणजे काही रॉकेट सायन्स नाहीये. अगदी छोट्या छोट्या गोष्टींनी सुरुवात करता येते. लिफ्ट दिसतीये, तिच्याकडे दुर्लक्ष करून जिन्यानी जा. जवळच्या दुकानात जायचे, गाडीची किल्ली बाजूला ठेवा आणि चालत जा. फोनवर बोलताय, बसल्या बसल्या बोलण्याऐवजी उठून चालत फिरत बोला. आणि हो, ऑफिसमध्ये असाल तर दर तासाला फक्त एक छोटा ब्रेक घ्या आणि जागेवरून उठा. विश्वास ठेवा, या छोट्या छोट्या सवयीच पुढे जाऊन मोठा फरक घडवतात.
आणि आता सगळ्यात शेवटचा आणि माझ्या मते सगळ्यात महत्वाचा मुद्दा. सगळ्या टिप्स आणि ट्रिक्सच्या पलीकडे एक गोष्ट आहे आणि ती म्हणजे आपला दृष्टिकोन. आपल्याच शरीराशी एक नवीन मैत्रीचं नातं जोडणं. हे लक्षात ठेवूया की वजन कमी करणं ही कुठली शर्यत नाहीये. हा एक प्रवास आहे. इथे कोणतीही फिनिश लाईन नाहीये. हा प्रवास आहे संयमाचा आणि सातत्याचा. एका दिवसात सगळं काही बदलण्याचा प्रयत्न करण्याऐवजी रोज फक्त एक छोटासा पॉझिटिव्ह बदल करा. कारण असे छोटे बदलच आयुष्यभर टिकतात. आणि जाता जाता हे एक वाक्य मनात कोरून ठेवा. खरं आरोग्य हे फक्त त्या काट्यावरच्या आकड्यांमध्ये नाहीये. ते आहे दिवसभर आपल्याला कसं वाटतं यात, त्या ताजीपणात, त्या उत्साहात. आपल्या शरीराशी भांडण्याऐवजी त्याचं ऐकायला शिकूया. त्याला जे हवंय ते देऊया, चांगलं अन्न आणि पुरेशी हालचाल. तर मग आता प्रश्न फक्त एकच आहे. आज, अगदी आत्ता असा कोणता एक छोटासा बदल आपण करू शकतो? तो बदल जेवणातला असेल किंवा हालचालीतला, काहीही चालेल. कारण सुरुवात करणं महत्वाचं आहे, परफेक्ट असणं नाही.